वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। झाडामुळे आजूबाजूचा परिसर सुंदर आणि सकारात्मक होतो। अनेक जण घर किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावत असतात, तर खरंच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरातील आर्थिक समस्या दूर व्हावी या हेतूने लावलं जातं। नावाप्रमाणेच मनी प्लांट हा पैसा देणारा प्लांट आहे, मात्र अनेकांच्या मते मनी प्लांट विकत न घेता चोरी करून लावला जातो। पण चोरी केलेला मनी प्लांट घरात लावणं खरंच योग्य आहे का, याविषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी ज्योतिषी राजेश जोशी। मनी प्लांट चोरी करून लावला तर फायदा होतो असे अनेक जण म्हणतात, तुम्ही पाहिले असेल। मात्र चोरी करणे ही चांगली गोष्ट नाही। असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते। त्यामुळे मनी प्लांट चोरण्याची चूक कधीही करू नका, नाहीतर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते। मनी प्लांट चोरणे चुकीचे आहे। तसेच मनी प्लांट कोणालाही दान देखील करू नये। यामुळे शुक्र ग्रह क्रोधित होतो। त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल। मनी प्लांट नेहमी स्वतः खरेदी करावे आणि आपल्या घरात लावावे, तरच याचा पूर्ण फायदा आपल्याला होतो। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये। खरं तर घरातील कोणतेही झाड सुकू देऊ नये, कारण सुकलेले झाड हे दुर्भाग्य आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे। त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे। मनी प्लांट नेहमी घराच्या आतमध्ये ठेवा। याला जास्त उन्हाची गरज नाही, त्यामुळे ते नेहमी घरात ठेवावे। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या बाहेर ठेवणे अशुभ मानलं जातं। बाहेरच्या हवामानात ते सहज सुकतं आणि त्याची योग्य वाढ होत नाही। झाडाची वाढ खुंटणे हेही अशुभ मानलं जातं। त्यामुळे मनी प्लांट चोरू नका आणि कोणालाही दान देऊ नका, एवढंच मी सांगेन। नमस्कार। जर पाहिलं तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या बाहेर ठेवणं अशुभ मानलं जातं। बाहेरच्या हवामानात ते सहज सुकतं आणि त्याची योग्य वाढ होत नाही। झाडाची वाढ खुंटणे अशुभ मानले जाते, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली। केदारी लोकल 18 पुणे।